नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7च्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सोलापूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात महत्त्वपूर्ण खांदेपालट करण्यात आली आहे. पक्षाच्या संपर्क प्रमुखपदी सुषमा अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जाते. यापूर्वी सोलापूर शिवसेना उभाटाचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने पक्षाला मोठा धक्का बसलाय. त्यानंतर महापालिका निवडणुकापूर्वी उभाटा गटाला सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गळतीला सामोरे जावं लागलं. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात शिवसेना उभाटाची संघटनात्मक पुनर्बांधणी करण्याचे महत्त्वाचं आव्हान आता सुषमा अंधारे यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्रित आणणे आणि निवडणुकीसाठी रणनीती आखणे ही जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे या सोलापूरच्या असल्याने भविष्यात सोलापूर जिल्ह्यात अंधारे विरुद्ध वाघमारे असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याचं स्पष्ट झालंय. भाजपकडून इतर पक्ष संपवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप करत त्यामुळे भाजप विरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही निवडणुकीसाठी राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे. बहुतांश ठिकाणी घड्याळ या चिन्हावर उमेदवार उभे राहतील, तर जिथे शक्य असेल तिथे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. भाजप विरोधात एकत्र येत स्थानिक पातळीवर समन्वय साधून निवडणूक लढवण्यावर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सहमती झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. गेल्या महिन्यामध्ये काही बरेचसे बदल जे आहे ते पाहायला मिळाले. त्यामध्ये राष्ट्रवादी आणि शरद पवारांचं एकत्र पण जे आहे ते वेगळं पण पाहायला मिळणार आहे. खरंच घडामोडी काय वेगळं पाहायला मिळतील आज काय सांगत नाही. मला वाटतं की आता सर्व पक्ष संपवण्याचा प्रयत्न होतो. पक्ष टिकवण्याच्या संदर्भात प्रत्येक भूमिका करत असताना घडामोडी शेवटी सत्तेचे आता पण चांगले मुंबई महानगरपालिकेमध्ये अजून 63% चालू आहे. बघू पुढे काय होतं. साहेब, राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी तुम्ही एकत्र लढत आहे, पण तुतारी आणि घड्याळे. तर सातारा जिल्ह्यात तुम्ही घड्याळाला लढणार का तुतारीवर लढणार? बहुतेक ठिकाणी घड्याळ आहे आणि जिथं अपवादमुक्त आहे तिथे आम्ही तुतारी. नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी विविध राजकीय मुद्द्यावर भाष्य केले. जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर महापालिकेतील नगरसेवकांचा गट नोंदणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरच त्या ठिकाणी गटनेते निश्चित केले जातील, असंही ते म्हणाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घडामोडीविषयी विचारले असता याबाबत आपल्याला सविस्तर माहिती नसल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलंय. सध्या मुख्यमंत्री परदेशात असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री भारतात परतल्यानंतर त्यांची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा होईल, असंही त्यांनी नमूद केलंय. दरम्यान खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नसल्याचं मत महाजन यांनी व्यक्त केलंय. याआधी आपण उभाटा गट एकही महापालिका जिंकू शकणार नाही, असंही ते म्हणाले आणि आजही ते वास्तवच असल्याचा दावा त्यांनी केलाय. विरोधकांकडे ठोस नेतृत्व नसल्याचंही ते म्हणाले. झेंडावंदन आणि पालकमंत्री पदावर वक्तव्य करताना 26 जानेवारी रोजी नाशिकचे झेंडावंदन कोणी करायचे हे मुख्यमंत्री ठरवतील, असं महाजन यांनी स्पष्ट केलंय. नाशिकबाबत कोणाचं दुमत नाही, मात्र रायगड जिल्ह्याबाबत अडचण असल्याचं त्यांनी सांगितलंय. पालकमंत्री पदावरूनही त्यांनी आपली भूमिका मांडली. महाजन यांनी दावा केलाय की केवळ नाशिकच नव्हे तर राज्यातील अनेक ठिकाणी इतर पक्षातील नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्याला मोबाईल खाली करायला लाव. अरे त्याला मोबाईल खाली करायला लाव. उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल, जळगाव असेल, धुळे असेल, नाशिक, अहिल्यानगर आणि मालेगाव येतो. पण मालेगावमध्ये आपल्याला परिस्थिती माहिती आहे, म्हणून 4 ठिकाणी मी कॉन्सर्ट केलं होतं. 4ही ठिकाणी महायुती सत्ता आलेली आहे. जळगावला आपली महायुती होती, नगरला त्या ठिकाणी युती होती आणि नाशिक आणि धुळे मी त्या ठिकाणी 16 लढलेलो होतो. 4ही ठिकाणी आम्ही मोठ्या मताधिक्याने खूप मोठ्या संख्येत आमचे उमेदवार नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. जळगावला माहिती आहे, आमच्या युतीमध्ये आम्ही 46-27 जागा घेतलेल्या होत्या. त्या सर्वच्या सर्व जेवढे कमळाचे चिन्ह होते 100% त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. 74पैकी 47% आमच्या त्या ठिकाणी आहेत. बाकी शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचेही आहेत. धुळ्याला सुद्धा त्या ठिकाणी 50 धुळ्याची परिस्थिती अशी आहे की 19-20 नगरसेवक
सर्व भागात निवडून येतात, तिथे काहीच कोरोना चालत नाही. पण 54 जागा उभ्या होत्या. 54 पैकी 50 जागा धुळ्यामध्ये नंबराच्या फुलावर आमचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, 54 ठिकाणी. म्हणून मला असं वाटतं की एकतर्फी सगळा निर्णय मतदारांनी कौल आपला उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. नगरला सुद्धा 27 आणि 25 अशा 52 जागा 64 पैकी या महायुतीच्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि म्हणून सगळा बोलबाला उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचाच आहे. नाशिकला आपण बघितलं असेल, सर्वात लक्ष नाशिककडे होतं. या ठिकाणी 74 पैकी 75 पैकी या ठिकाणी 122 पैकी थोडी गल्लत होती जळगाव धुळे, तर 122 पैकी आम्ही 118 जागा लढलेलो होतो. 4 जागा आम्ही सोड दिलेल्या होत्या. इथे काही उमेदवार संख्या फारसा उत्पन्न नव्हता आणि म्हणून 118 जागा आम्ही लढलो. त्यापैकी 72 जागा आणि भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या. आम्ही या ठिकाणी वेगवेगळे लढलो. शिंदे सेना आणि अजितदादा हे एकत्र लढले. आम्ही स्वतंत्र त्या ठिकाणी लढलेलो होतो. काही कारणामुळे जागेच्या वातावरण फिसकटलेली होती, पण या ठिकाणी एकतर्फी 72 जागा या ठिकाणी जिंकलेलो आहोत. म्हणून उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वच महापालिका मी एक हाती त्या ताब्यामध्ये घेतलेल्या. आपण गटनेत्यांसंदर्भात काही आज गटनेत्याच्या संदर्भामध्ये कमिशनर ऑफिसला रजिस्ट्रेशन करायचं असतं, म्हणून आज जळगाव होतं, या ठिकाणी नाशिक आहे, अहिल्यानगर आहे, या ठिकाणचे रजिस्ट्रेशन गट आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. गटप्रमुख जे आहेत ते आम्ही नेमलेले आहेत. धुळेच्या बाबतीमध्ये आमच्या एका नगरसेवकाची बहीण एक्सपायर झाली आणि दुसऱ्याला अटॅक आलेला आहे पॅरालिसिसचा. त्यामुळे आजच्या शक्य नव्हतं म्हणून आम्ही 2 दिवस उशिरा आता आम्ही एकत्रितपणे सगळे पुन्हा उत्तर महाराष्ट्र आज नोंदणी करणार होतो. पण धुळ्याचं 2 दिवसांनी पुन्हा या ठिकाणी येऊन तर त्या ठिकाणी सगळ्या नगरसेवकांना हजर ठेवावं लागतं. या ठिकाणी येतील आणि गट स्थापन करतात. भाऊ, कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेने भाजपला बाजूला ठेवून सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केलेली आहे. याकडे कसं वाटतं? नाही, मला वाटतं या बाबतीमध्ये मला दुपट्टी अधिकृत पाहिजे नाही. आणि दिल्लीहून सरळ विचारून जेव्हा आपण बघतात तेवढी गर्दी एअर शोच्या बाबतीमध्ये तिथे असेल किंवा इथे असेल हे सुद्धा मला संध मिळालेली नाही. तशी त्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो. पण माननीय मुख्यमंत्री महोदय परदेशामध्ये आपल्याला माहिती आहे, बाहेर देशामध्ये आहे, ते लक्ष ठेवून परिस्थितीवर. मला वाटतं ते आल्यावर त्या ठिकाणी सगळे बोलतील नेते, शिंदेसाहेब आहेत, ते मुख्यमंत्री महोदय असतील, काही दादा असतील, त्या ठिकाणी एकत्रित बसून निर्णय करतील. डॉक्टर श्रीकांत शिंदे या सगळ्या संदर्भात म्हणाले, मनसेने पाठिंबा दिलेला आहे, ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला तर बरं होईल आणि सगळे मिळून सत्ता स्थापन करू असं ते म्हणतात. त्यांचं काय म्हणणं आहे मला माहीत नाही, पण मी पुन्हा सांगेन त्या ठिकाणी मला वाटतं मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब ते बसून निर्णय करतील. काल परवा संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला होता आपला याच कार्यालयातला. या सगळ्या व्हिडिओमधून एक आपल्यावर टीका करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. त्या व्हिडिओमध्ये मला वाटतं संजय राऊतांना आता काही काम राहिलेलं नाही. तुम्ही बघितलं असेल त्यांची परिस्थिती काय झालेली आहे. आणि तुम्हाला आठवतं का, मी 10 वेळा बोललो असेल तुमच्यासमोर, ज्या सभेतही बोललो की उभाठाने एखादी महापालिका सांगावी की त्या ठिकाणी आमचा महापौर होतोय. खोटं ठरलं का? एकाने सांगावी. मी तुम्हाला 10 पहिल्या मोजून दाखवल्या होत्या. मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, त्या ठिकाणी ठाणे असेल, त्या ठिकाणी पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, तर बाकीचं जाऊ द्या. पण तुम्ही या ठिकाणी सुद्धा सांगा 10 पैकी 15 पैकी तुम्ही एका ठिकाणी तुमचा महापौर आणताय. हे तत्व आता खरं ठरलं. कुठेच नाही, किड्यासारखे ते दगडासारखे तांदळातल्या खड्यासारखे त्यांना सगळे बाहेर टाकलेलं आहे. म्हणजे बोडबोड करणाऱ्यांचं कोणी या ठिकाणी ऐकत नाही. हे सगळे बोलबच्चे नाहीत, सगळे बाजूला झालेले आहेत. आज राज्यामध्ये 29 महापालिका आहेत, त्यापैकी 23-24 ठिकाणी महापौर हा भाजपचा होणार. आपण बघतात मग 2-3 ठिकाणी सोडलं, भिवंडी सारखं असेल, मालेगाव सारखं असेल, कोल्हापूरला थोडी ओळख झालेली मला वाटतं, परभणीत असेल, एक 3-4 ठिकाणी सोडले तर जवळपास 24-25 ठिकाणी महापौर हा महायुतीचा होणार आहे. भाजपचे त्याच्यामध्ये खूप जास्त होणार आहे, ते आपण बघितलेलं आहे. त्यामुळे हे काय यांना ते अस्वस्थ झालेले आहेत, पण याच्या हिंमतीची दाद द्यावी लागेल. चोपडा शहरात अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी मोठी कार्यवाही केली. वैजापूरकडून चोपड्यांकडे 4 चाकी वाहनातून गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वैजापूरकडून येणाऱ्या वाहनाची तपासणी सुरू केली. दरम्यान मध्य प्रदेश पासिंग असलेल्या एका स्विफ्ट कारची झडती घेतली असता वाहनाच्या मागील बाजूस गांजा आढळून आलाय. पोलिसांनी कारमधून सुमारे 8 किलो गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत 82,000 रुपये आहे.
तसेच सुमारे 4 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली। या कार्यवाहीत एकूण 4,82,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थ कुठून आणले गेले आणि कुणाकडे वाहतूक केली जात होती याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मुंबईत झालेल्या बैठकीनंतर नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी युतीबाबत भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, आम्ही सदीच्या भेटीसाठी आलो होतो, पुढील वाटचाल कशी असावी यावर चर्चा झाली आणि उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं। बोरगावकर पुढे म्हणाले की पाठिंब्याबाबत सन्मानपूर्वक विचारणा झाली तर त्यावर विचार केला जाईल। सध्या महायुतीकडून पाठिंब्याची मागणी होत आहे, भाजपकडून नेमका काय प्रस्ताव येतो ते पाहूया। सर्व बाबी सन्मानपूर्वक झाल्यास युतीचा विचार होऊ शकतो। याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल। तसेच ते पक्षाशी संपर्कात नाहीत, नॉट रिचेबल या अंशावर पक्ष कारवाई करेल असं वक्तव्य उमेश बोरगावकर यांनी केलंय। आहोत जे आहोत आम्ही सगळे आमची 7 नगरसेवक आलेलो आहोत आणि बाकीचे पण इतर आलेले आहेत 11। सर, केडीएमसीचा जे आहे त्या दिवसभर चर्चेत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकीकडे तुमच्यासोबत असणाऱ्या मनसेनी तिकडे शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे। तुम्ही उद्धवजींकडे आला, भेट घेतलेली आहे, बराच वेळ तुम्ही इथे मातोश्रीवरती होता, काय चर्चा झालेली आहे, काय सांगाल? आज आम्ही एक सदिच्छा भेट घ्यायला आलेलो। ह्या निवडणुकीनंतर सर्व सदस्यांना भेटण्याची इच्छा होती आणि अत्यंत महत्त्वाचं असं त्यांचं मार्गदर्शन झालं। या पुढची वाटचाल ही कशी असायला पाहिजे या संदर्भात आम्ही सविस्तर चर्चा केली, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि पक्षश्रेष्ठी तुमच्याशी याबाबत आणखी पुढे काही बोलतीलच। पण तशा प्रकारची चर्चा झाली आहे, काय मार्गदर्शन केले? जर पाठिंब्याबाबत कोणत्याही पक्षाने आमच्याकडे प्रस्ताव दिला आणि तो सन्मानजनक असेल आणि तर त्याबाबत आम्ही विचार कसा करावा, काय करावं त्याबाबत आमची चर्चा झाली। परंतु मनसेने एकत्र इलेक्शन लढलेलं आहे आणि अचानक वेगळा विचार केलेला आहे। त्यांनी थेट एकनाथ शिंदे जे थेट दुश्मन होते, म्हणजे एक हे होते कॅन्डिडेट होते, त्यांना खूप सपोर्ट केलं। तो प्रश्न त्यांना विचारा। तुमच्याची काय चर्चा झाली की नाही तुमच्याकडे काय चर्चा तुमची काय चर्चा झाली की त्याच्या आमच्याशी काही चर्चा झालेली नाही आणि त्यांनी तो त्यांचा पाठिंबा त्यांना पाठिंबा द्यायचा आहे तो त्यांनी दिला असेल, त्यांच्या काय टर्म कंडिशन असतील त्या हिशोबाने। आपल्या ठाकरेंचे नगरसेवक आहेत, त्यांना कोणी संपर्क केला होता म्हणजे आमच्या आमच्या संपर्क आहे, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे। पक्षाशी नाही, तुम्हाला इतर पक्षांनी काही केलं आहे, संपर्कात आहेत ते, वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत आहे। कशा संदर्भात पाठिंबा मागण्याबाबत भाजप पण आहे, शिंदे सेना पण आहे। तुम्ही काय भूमिका घेतली यावर? सन्मानपूर्वक जर त्यांनी मागितला, पाठिंबा मागितलेला आहे आणि तो जर आमचा सन्मान त्याच्यात होत असेल तर त्याचा नक्की त्या प्रस्तावाचा विचार करू। तुम्ही शिंदेसोबत जायला तयार आहात का जर सन्मानपूर्वक असेल तर? तसा प्रस्ताव येऊ द्या। बोलले आता जर का सन्मानपूर्वक जर का आपल्याला प्रस्ताव आला तर साहेबांचं काही ग्रीन सिग्नल आहे या गोष्टीला? नक्की आहे। शिंदेसोबत जायला उद्धवजी तयार आहे? तो त्यांच्या पातळीवर निर्णय होणार आहे। पहिले प्रस्ताव तर येऊ द्या त्यांच्याकडनं। काय फक्त पाठिंबा मागतायत ते, त्यांच्याकडनं असा काही ठोस प्रस्ताव आलेला नाहीये। या संदर्भात तुमचं आज काय पूर्ण झालं का? आमची चर्चा झालेली आहे या संदर्भात। उद्धवजी साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं काय प्रस्ताव येतोय, भाजपकडनं काय प्रस्ताव येतोय, नाही तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावायला सक्षम आहोत। नाही सर, एक थेट प्रश्न आहे, तुम्ही फक्त सन्मानजनक म्हणताय, जर सन्मानजनक तोडगा तुम्हाला मिळाला शिंदेकडून तर तुम्ही सोबत जायला तयार आहात? येऊ तर द्या ना, येऊ तर द्या ना, आलेलं नाहीये ना, येऊ तर द्या। नक्की विचार करू ना, त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल ना। तुम्हाला शिंदेसोबत जायला काही आवडत नाही? आता अर्थ तुम्ही काढू शकत नाही की वावडं नाहीये। प्रस्ताव तर येऊ द्या, तुम्ही त्यांना विचारा ना प्रस्ताव। हा प्रस्ताव त्यांना विचारा ना, तुम्ही प्रस्ताव दिला आहे का, तुम्ही पाठिंबा मागितला आहे का, त्यांना विचारा। उद्धव ठाकरेंशी बोललं तर उद्धव ठाकरेंचं काय मत होतं? बघा, आमचा दीपेशजी म्हात्रे साहेबांशी चर्चा झालेली आहे, त्यांनी प्रस्ताव दिला आहे, भाजपकडनं प्रस्ताव आला आहे, त्याच्याबाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घ्यायचा आहे तो घेणार आहोत। चर्चा चालू आहे। तुमचे काही नगरसेवक संपर्कात नाही? काही 2-3 नगरसेवक नॉट रिचेबल आहे तर त्याच्यावरती पक्ष कारवाई करणार आहे। ते अनुपस्थित राहिलेले आहेत गटनेत्याच्या निवडणुकीमध्ये। आज गटनेता म्हणून जी माझी निवड झाली,
आणि त्याच्यामध्ये त्यांना शोकॉस नोटीस बजावलेली आहे, कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि त्यांचं सदस्यत्व पत्र त्याच्यामध्ये ते धोक्यात आलेले आहेत आणि त्याला पुढे आणखी तुम्हाला दिसेल काय आहे ते. चौघांचं जी चौघण आजही तिकडे दिसत आहे तुमच्यावर, 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, त्यांच्याशी काय संपर्क होण्याचा प्रयत्न झालाय का? प्रयत्न काय पुढचं काय घडलं? नॉट रिचेबलच आहेत, संपर्क झालेला नाही आहे त्यांच्याबरोबर. आम्ही प्रयत्न करतो आहोत संपर्क करण्याचा, पण संपर्क होत नाही आहे. आता नक्की काय प्रॉब्लेम आहे, कुठे ते आहेत, त्यांना लपवून ठेवलं आहे, किडनॅप केलं आहे किंवा काय आणखी काही वेगळा प्रकार आहे, हा येत्या काही दिवसात उघड होईल, त्यांच्याकडनंच उघड होईल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जनजागृती आणि प्रचारासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी धुळे जिल्ह्याचा दौरा केलाय. या दौऱ्यात त्यांनी बोराडी ग्रामपंचायतीला भेट देत गावात राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची पाहणी केली. यावेळी डिजिटल वर्गखोली, सौर ऊर्जा प्रकल्प तसेच महिलांनी उभारलेल्या छोट्या उद्योगाची माहिती त्यांनी घेतली. ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. ग्रामीण विकासात लोक सहभाग महत्त्वाचा असल्याचं सांगत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे ग्रामीण भागातील विकासाला गती मिळत असल्याचं त्यांनी नमूद केले. पहिल्यांदाच मला धुळे जिल्ह्यातील इतक्या शेवटचं गाव आहे या जिल्ह्यातलं, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं, त्यामुळे इतक्या लांबपर्यंत येण्याची संधी मला पहिल्यांदाच मिळाली आहे आणि ही संधी फार विशेष आहे, कारण अतिशय सुंदर अशी एक योजना किंवा अभियान सुरू आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, ज्या अंतर्गत ग्रामीण भागातला विकास, ग्रामपंचायतींना सक्षम बनवणे आणि महिला सक्षमीकरण, डिजिटलायझेशन शाळांमध्ये, या सगळ्या विविध उपक्रमांमधनं ग्रामीण भागात ग्रामपंचायती ज्या आहेत त्या आणखी जास्त सशक्त करण्याचा एक प्रयास आहे. आणि या सगळ्या प्रयासामध्ये आपल्या बरोबर सरकार आहे, प्रशासन आहे, ग्रामपंचायत आहे. तर मला असं वाटतं आम्हा कलाकारांनी देखील हातभार आपला लावला पाहिजे. त्यामुळे तो जो काही छोटा मोठा सहभाग आहे तो आमचा आहे. त्यामुळे प्रसारासाठी आणि आपल्या सगळ्या ग्रामस्थांना आणि ग्रामसेवकांना, जे खरं तर ग्रामपंचायतीत असून नसून देखील खूप जोशाने, खूप उत्साहाने या अभियानात भाग घेत आहेत, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी खरं तर इथे मी आली आहे. कुठलीही योजना ही फक्त शासनापुरती किंवा सरकारपुरती मर्यादित नसते. जोपर्यंत गावकरी सगळे एकत्र येऊन लोक चळवळीतनं, लोक सहभागातनं काम करत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास काम पूर्ण होत नाही. त्यामुळे लोकांना आवाहन करायला आली आहे की एकत्र या, आणि बक्षीस खूप मोठं आहे, ते जे गावाला मिळणार आहे आणि गावाच्या विकास कामासाठी मिळणार आहे. त्यामुळे धन्यवाद. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील केसुर्ली गावची कन्या ट्विंकल सुधाकर गोणे हिने गोंडवाना विद्यापीठाचे सुवर्ण पदक मिळवले. गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात झालेल्या LLBच्या अंतिम वर्षात हिंदू कायदा या विषयात तिने हे यश संपादन केले. गडचिरोली येथे आयोजित विशेष 13व्या दीक्षांत समारंभात 21 जानेवारी 2026 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत तिला सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कुमारी ट्विंकल गोहाणे ही शेतकरी कुटुंबातून येत असून सध्या वणी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात सहाय्यक अधिवक्ता म्हणून कार्यरत आहे. तिच्या या शैक्षणिक यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक वर्ग आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येते. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका येथील उचेगाव बुजुर्ग येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार हा उपक्रम यशस्वीपणे पार पडलाय. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावळी यांच्या आदेशाने आणि हदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दशरथ आडे राघो यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आलाय. या ग्राम दरबारात तालुका स्तरावरील विविध शासकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या, तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली. यावेळी महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ आणि विणकर वस्तूचे स्टॉल आकर्षण ठरले. ग्राम दरबारामुळे गावकऱ्यांना थेट प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त केले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक सूर्यवंशी हदगाव येथून. आज दिनांक 21 जानेवारी 2026 निमित्त जिल्हा परिषद नांदेड मार्फत शासन आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्राम दरबार आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये महसूल म्हणजे तहसील हदगाव, कृषी विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग या सर्व विभागाचे कर्मचारी येथे उपस्थित राहून त्यांनी
त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना त्यांची गावकऱ्यांना माहिती दिली. गावकऱ्यांचाही त्या कार्यक्रमाला पूर्णतः प्रतिसाद राहिला. आज ग्राम दरबार या निमित्ताने सर्व शासकीय कर्मचारी, गावातले जनता या ठिकाणी जमली होती. खूप समाधानी गावातले लोक झाले आणि आम्ही गावात वेगवेगळ्या योजना राबवितो. आम्ही जिल्हा परिषद शाळेसाठी पटसंख्या वाढविण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतनं 1 वर्षाची कर्माफी ही योजना राबविली आणि शासनाच्या वतीनं हे कर वसुली या माध्यमातून आम्ही एक जवळपास 10-15 लाख रुपये आमच्या उंचगाव इथून वसूल झाले आणि ग्रामपंचायतच्या स्तरावर आम्ही वेगवेगळे रस्ते, नाल्या, अंडरग्राऊंड ड्रेनेज हे असे खूप कामं ग्रामपंचायत स्तरावर केली. आज दिनांक 21/1/2026 महाराष्ट्र राज्याच्या पंचायत राज विभागामार्फत जो काही अभियान राबवण्यात येत आहे ते आपल्या नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत आमच्या उचेगाव ग्रामपंचायतनं सुद्धा आज या अभियानाची सुरुवात झाली. या अभियानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या हदगाव तालुक्याच्या पंचायत समितीचे BDO आडेराघो साहेब व पवार साहेब आणि विभागाच्या प्रत्येक विभागाचे कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा कार्यक्रम राबवण्याचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांच्या अडीअडचणी सुटाव्या आणि ग्रामीण भागातील लोकांना सुखसोयी मिळाव्या आणि लोक सक्षम आणि आर्थिक बाजू जी आहे लोकांची ती सुधारावी या उद्देशाने एक कार्यक्रम ठेवला होता. आमचे BDO साहेब आडेराव यांनी आमच्या गावातील महिला बचत गटाच्या माध्यमातून बरेचसे काही स्टॉल लावण्यात आले होते. त्याचंसुद्धा या ठिकाणी पाहणी केली आणि प्रशासना केली. तसंच आमच्या गावाची कुमारी प्राप्ती देशमुख हिनेसुद्धा आपल्या पेंटिंगच्या माध्यमातून हातानं रेखाटलेली चित्र आमचा गाव आज गावकऱ्यासाठी 1 दिवस या कार्यक्रमाचा लॉगो या ठिकाणी तयार केला आणि माणसाच्या जन्माची सुरुवात या संसार जीवनामध्ये होत असते. त्याचंसुद्धा तुळशीच्या लग्नापासून ते पूर्ण संसाराचं जे काही चित्र रेखाटण्यात आलं ते एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आणि विशेषतः म्हणजे आमच्या ग्रामीण भागातल्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला ज्याच्या त्याच्या विभागानुसार या ठिकाणच्या समस्या आणि कार्य आणि कर्तव्ये काय आहेत ते या ठिकाणी समजून सांगितलं. त्याबद्दल सर्वांचा आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आभार मानतो आणि पत्रकार बंधूसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं आमचे पंजाबराव देशमुख, सूर्यवंशी कोरा देशमुख, अमोलजी सूर्यवंशी चक्रीकर आणि चाऊससाहेब हदगाव यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. अंजनगाव सुर्जी शहरातील राजकारणात घडलेल्या घडामोडीनंतर शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आले. अंजनगाव सुर्जी येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे उपनेते सुधीर सूर्यवंशी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. दिनांक 16 रोजी झालेल्या उपनगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उबाटा गटातील 6 नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित 6 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार असल्याचं सूर्यवंशी यांनी सांगितले. पत्रकाराशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले, पक्ष शिस्तीच्या अनुषंगाने या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल. यावेळी काही नेत्यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देत गैरसमज संवादातून दूर केले जातील असंही त्यांनी नमूद केले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणातील पुढील घडामोडी आणि कार्यवाहीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय अंजनगाव सुर्जी येथून दीपक इंगळे यांनी. शहरामध्ये की नगरसेवक कुठले, काय झालं वातावरण आणि संपूर्ण चर्चेला उदाहरण आलेलं आहे की पैसे घेऊन गेले की काय केलं कसं केलं. आणि परवा दिवशीच अक्षय गवळीनं पत्रकार परिषद घेतली की मी निष्ठावना मला स्वीकृत सदस्य घेतलं नाही. यावर आपली काय प्रतिक्रिया दादा? हे बघ, पहिले आता शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देतो. अक्षय गवळींनी जे प्रश्न केला, अक्षय निष्ठावान आहे यात काही शंका नाही. अक्षयची मेहनत आहे यात काही शंका नाही. अक्षय खूप चांगला पोरगा आहे आणि म्हणून आम्ही
तिथे आमच्या पंकज मोदीनं तिकीट मागितलं असताना मागच्या वेळेस पंकज मोदी आमच्या तिकीटवर लढला. हा जुना शिवसैनिक आहे. त्यांनी जेव्हा तिकीट मागितली मोदींनी, तर आम्ही अक्षयच्यासाठी पंकज मोदीची तिकीट कापली आणि मग अक्षयसाठी पंकज मोदीची तिकीट कापली. मग तेव्हा आम्ही बलरामजी धर्मे आणि मोदी या दोघांना म्हटलं होतं तुमच्या दोनपैकी एक जण नगरसेवक होईल, ते आपण करू. कारण हे दोन्ही आमचे निष्ठावान शिवसैनिक होते. परंतु बलरामजी धर्मेचे डॉक्युमेंट्स कंप्लीट नसताना नव्हते, म्हणून बलरामजीला नगरसेवक करता आला नाही स्वीकृत आणि पंकज मोदीला आम्ही नगरसेवक केलं. त्यानंतर जे आपले काही 6 जे नगरसेवक फुटले आणि बीजेपीच्या सपोर्टिंगला गेले, यावर आपली काय प्रतिक्रिया? बीजेपीला सपोर्टिंगला गेले म्हणजे त्यानं जनतेशी दगाबाजी केली. लोकांनी बीजेपीच्या विरोधातच त्यांना निवडून दिलं आणि बीजेपीच्या विरोधात निवडून दिलं असताना आणि काँग्रेसने आम्हाला उपाध्यक्षपद दिलं असतानाही, शिवसेनेचा उपाध्यक्ष उभा असताना हे 6च्या 6 नगरसेवक जर बीजेपीमध्ये जातात, तर म्हणजे याचं आता काय असेल, कसं असेल आणि का गेले असतील? पैशाची देवाणघेवाण झाली असेल का? आता हे तर भाऊ शोधाचा विषय आहे ना. माझ्यासमोर तर झाला नाही. पण ते असं एकदम ज्या मायनं जन्माला घातलं शिवसेनेनं, उद्धव बाळासाहेब ठाकरेनं, तिले एकाच दिवशी लाथ मारून ते मावशी म्हणायला लागले. मग जेव्हा आपण पक्षाची तिकीट दिली होती, निष्ठावान पाहून दिली की कशी दिली? आता पक्षाची तिकीट देत असताना पक्ष निवडून कोण येतोय आणि पक्षाची निष्ठा काय, ह्या विचार करूनच आपण देत असतो. परंतु एका दिवसात त्याची निष्ठा संपून गेली, हे पाहूनच तर मला दुःख झालंय. याच्यावर काय कारण विरोध? आता आम्ही शोकास देणार आहे आणि पक्षाच्या हिशोबानं जे काय कारवाई कायदेशीर करता येईल ते आम्ही कायदेशीर कारवाई करणार. मकडे भाऊ पैसा द्या. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेले अलिबाग येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात यंदा ध्वज फडकवण्याचा मान रोजगार हमी आणि फलोत्पादित मंत्री भरत गोगावले यांना देण्यात आलाय. या संदर्भात मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्र काढलं आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अद्याप रिक्त असताना अलिबाग येथील ध्वजारोहण कोण करणार यावरून गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. गतवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हा मान राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आला होता. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र वरिष्ठांचा निर्णय मान्य असल्याचं त्यांनी सांगितलंय. यावर्षी मात्र मंत्रालयाने थेट आदेश काढत भरत गोगावले यांचं नाव निश्चित केल्याचं अलिबागमधील शासकीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचं चित्र स्पष्ट झालंय. रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडखळ गटातून राजकीय हालचालींना वेग आलाय. भाजपचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते मिलिंद पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी उपस्थित असलेले आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय, पक्षातील अंतर्गत घडामोडी आणि स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका लक्षात घेऊन वडखळ गटातून मिलिंद पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या समक्ष नेतृत्वाची गरज असल्याचं नमूद त्यांनी केलंय. दरम्यान उमेदवार मिलिंद पाटील यांनी सांगितलंय, ते विकासाच्या मुद्द्यावर मतदारांसमोर जाणार आहेत. खारेपाटातील पाणी प्रश्न, रस्ते आणि मूलभूत सुविधांचा अभाव हे प्रमुख मुद्दे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मतदार सुज्ञ असून योग्य निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर वडखळ गटातील ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. या बातमीचा आढावा घेतलाय पेण येथून प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. सर्वात प्रथम मुद्दा असा आहे की खारेपाटामध्ये गेली कित्येक वर्षे भेडसावणारा पाण्याचा जो यक्ष प्रश्न आहे, त्या पाणी प्रश्नावरती आमच्या सर्व तरुण सहकार्यांनी या अगोदर आवाज उठवलाय आणि खारेपाटातली जनता तहानलेली आहे. धरण आपल्या शेजारी असताना सुद्धा अतिशय महिला वर्गांची जी ससेहोलपट होते ते आम्हाला बघवत नाही. पाण्याचा जो यक्ष प्रश्न आमच्या समोर आहे त्याला निश्चितपणानं महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्याला न्याय दिला जाईल आणि खारेपाटातील पाण्याची तहान शमवण्याचा आमचा हा पहिला प्रयत्न राहील. कारण 7.5 वर्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांकडे जे जिल्हा परिषदचं एमआय खातं आहे त्याच्याकडे ढुंकून न बघता खारेपाटाच्या जनतेला पाण्याविना ठेवण्याचं महापाप विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी केलं आहे. त्याचा जाब यावेळी ही खारेपाटातली जनता त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील जलसंपदा उपविभाग कार्यालयात एक प्रकार नागरिकांचा चर्चेचा विषय ठरलाय. लघु पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या कार्यालयात शासकीय विजेवर एक इलेक्ट्रिक कार चार्ज होत असल्याचं दृश्य नागरिकांच्या निदर्शनास आलं. नागरिकांच्या म्हणण्यानुसार MH49 BW 8658 क्रमांकाची टियागो
EV कार कार्यालयीन वीज पुरवठ्यावर चार्ज करण्यात येत असल्याचं दिसून आले. ही कार शासकीय आहे की खासगी याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचं विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर संबंधित वाहन खासगी असेल तर शासकीय विजेचा वैयक्तिक वापर होत आहे का अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जाते. या प्रकारामुळे शासनाचं आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोपही काही नागरिकांकडून केला जातोय. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून सखोल चौकशी करावी, तसेच वाहन शासकीय आहे की खासगी याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी होते. या बातमीचा आढावा घेतलाय भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागथोडे यांनी. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. पुणे जिल्ह्यामधील विविध तालुक्यांमधून आलेल्या उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांच्या उमेदवाराकडून शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण आणि घोषणाबाजी करत अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. त्यामुळे सकाळपासूनच राजकीय वातावरण तापलेलं दिसून आले. या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट, काँग्रेससह वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार रिंगणात उतरलेत. काही ठिकाणी बंडखोरीचे चित्रही पाहायला मिळाले. तर जागा वाटपाबाबत शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा सुरू होती. अर्ज भरण्याच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता अर्ज छाननीनंतर जिल्ह्यात निवडणूक प्रचाराला वेग येणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय पुणे ग्रामीण येथून प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी. आजच्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.